सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊया भरारी जगूया बिनधास्त आपली मर्जी आपली तर स्वप्न एकदम वरची कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी सचिन तो जनहित में है जारी जिंदगी प्रेमाची मिठाई जिंकण्याचं टॉनिक डेरिंग देई कैफे में चिल मारू यारा सेल्फी बार बार शेयरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्टिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफटाइम हैंगआउट फ्रेशर्स ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्टिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफटाइम हैंगआउट फ्रेशर्स अरे दंगल झाली आहे, पळा पळा लवकर पळा. तुमची फर्स्ट मिस्टेक असल्यामुळे मी रस्टिगेशन होल्ड वरती ठेवतो. हाँ मैं तुम्हाला लिस्ट पाठवेन ना सर. सर ते गिव्ह मी द फोन. सॉरी सर. सरांनी सायलीचा फोन जप्त केला. मी नाही राहू शकत माझ्या फोन शिवाय. रेणू काय करायचं? Siley, this is your special hands tea. हे Partners for the freshers party. हे बघ पॅरेंट्स ओरिएंटेशनला तुझ्या घरचे येतील तेव्हा प्लीज ह्यातलं काही सांगू नको. आता तू बघच. नाही मी माझ्या आई वडिलांना आपल्यातलं घडलेलं सगळं सांगितलं ना तर माझं नाव परी देशमुख नाही. आता ही मुलं तुमची नाहीये, माझी आहे आणि त्यांची जबाबदारी ही माझी आहे, कळलं? त्याला मी माझ्या पद्धतीने घडवणार. चूक केली तर रस्टिकेट करणार. मला जाब नाही विचारायचं. तू सांगितलंस नाही. मग आता नको ना सांगूस. सांगावं लागणार. काय ग, काय झालं? काय प्रॉब्लेम आहे का? काय ग परी? परी काय झालं? काय नाही. तुम्ही जाताय ना म्हणून वाईट वाटतंय. बस तुम्हाला तर माहितीच आहे ना मला किती शिकायचंय. बाबा मी नाही आता काही टिपिकल जगणार आहे. मी खूप शिकणार आहे. मी ठरवलंय लग्न करून पत्ता बदलण्यापेक्षा मला स्वतःच्या करिअरचा पत्ता शोधायचा आहे. आता मी खूप शिकणार आहे. काय ग? काय हवंय? अटेन्शन. अटेन्शन हवंय फक्त. आणि मी जे काही बोलीन ते ऐकायचं. तुला माझ्याशी बोलायचंय? तुझे माझ्याबद्दलचे जे गैरसमज आहेत ना ते जरा दूर करायचं. बोला. सायली, परी न भांडता होणार आहे का? आज खूप चांगला दिवस आहे म्हणून म्हणते. मी शांतपणेच बोलणार आहे. तर तू म्हणली होतीस की आमच्यासारख्या मुलींनी शिकून उपयोगच नसतो
आमचा जन्म हा फक्त चूल आणि मूल एवढ्यासाठी झालेला असतो. हे चूक आहे. एक मिनिट, आज मी इथे तुझ्या समोर उभी आहे. माझ्या आई बाबांबरोबर मी नाही गेले. गुड, यातच तुझं भलं आहे. बस. माझं पूर्ण बोलून अजून झालेलं नाहीये. बर, तुम्हा शहरातल्या पोरींना काय वाटतं? आम्ही गावाकडच्या मुली म्हणजे चुलीजवळ फुंकड्या घेऊन बसलेल्या 4 पोरांच्या आयाच असतो फक्त. आम्हाला काही शिकण्याची इच्छाच नसते, आम्हाला स्वप्नच नसतात. असं जर तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे, आमचा नाही. त्या विनीतच्या प्रकरणामध्ये माहितीये मला, मी जरा इमोशनल झाले होते. पण आता बास. आता मी ठरवलंय, इथेच राहणार आणि शिकणार. त्या विनीतची नजर ठरणार नाही इतकं मोठं होऊन दाखवणार आहे. तूही बघशीलच. सायली, मला आत्ता कळलं की तू हिला टोचून काय बोललीस. तू टोचून बोललीस म्हणून ती जायची थांबली आणि आता ती तुलाच बोलतीये. मी तिला जाऊन सगळं सांगू का? ए नाही, नको नको. तिचा इगो वगैरे हर्ट व्हायचा परत उगाच. आणि ते आधीच जरा येड आहे, परत काहीतरी भलतं सलतं डिसिजन घेईल आणि जाईल निघून. ती आपल्याला थांबायला हवी होती की नाही? तिचं भलं व्हायला हवंय ना. हो, ती थांबते, विषय संपला. बाकी याचं मला क्रेडिट मिळालं काय नाही मिळालं काय, कुठे फरक पडतोय? परी, तुझा न जायचा निर्णय छानच आहे. पण मग आता तू कोण व्हायचं ठरवलंयस? ठरेल हळूहळू. आता शेती करायची म्हटलीये की पावसाची वाट बघावीच लागते. पडेल पाऊस म्हणजे मिळेल दिशा. माझा बाप्पा आहे ना. आणि आज तर माझ्या लाडक्या बाप्पाचा वाढदिवस पण आहे. अगं चतुर्थी आहे ना आज. हे हो, आपण सगळे मिळून आरती करूयात का? चालेल की. करूया. 500 रुपये? तुम्ही गणपती बसवताय का हॉस्टेलमध्ये? हॉस्टेलमध्ये गणपती बाप्पा बसवतोय? नाही 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 नाही. ते किर्लोस्कर सर आहेत ना, ते जोपर्यंत खुर्चीवर बसलेत ना तोपर्यंत इथे गणपती बसत नाही. ए पण एक मिनिट, तू ही जी काय आमच्याकडून 500 रुपयाची अपेक्षा करतोय ती कशाबद्दल? ते कॉन्ट्रीब्युशन आहे फ्रेशर्स पार्टीचं. अरे पण कॉलेजचं फंडिंग असतंच ना. कॉलेजचं फंडिंग म्हणजे काय रे? ठिबक सिंचन योजनेसारखं आहे. पण मला सांग, आता ही जी पार्टी आहे ते सिनियर्स ऑर्गनाइज करतात ज्युनियरसाठी, बरोबर? आणि मग आम्हाला तुम्ही पार्टी देण्यासाठी आम्हीच तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन द्यायचं. मित्रा, आपण एकाच हॉस्टेलमध्ये राहतो ना. मग हे आमचं हे तुमचं असं करून काय फायदा आहे का? सगळ्यांनी पैसे दिले, तू पण द्यायचे. सम्राट, दे रे यांना कोई 500 रुपये. कसले पैसे? कंपल्सरी नाहीये, म्हणजे स्वेच्छेने द्यायचे असतील तर तुम्ही देऊ शकता आणि नसतील द्यायचे तर नका देऊ. अरे थांब ना. अरे 500 रुपये घेऊन जा ना तुमचे. सोड रे. वाचवलंस तू गड्या आज. अरे त्यांचं सोड, पण हॉस्टेलवर गणपती बाप्पा बसवले पाहिजेत नाही? हो यार, मला सुद्धा तेच वाटतंय. शिंपिंची. हे बघ, आणलेस पेढे? ठेव. आपण आरतीला सुरुवात करूयात ना? हो चालेल ना. सायली, ये ग पटकन.
सायली, ए नाशिक, काय? नाशिकला घरी गणपती बसतो ना तुमच्या? हो. आमच्या पण घरी बसतो रायगडला. सायली ऐक ना, पूजा झाली, आपण आरती करूया. हा, ये पटकन करूयात सुरुवात. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. हो हो हो, हळू. त्यात काय आलं? आरतीच तर म्हणतोय आपण. हो, पण बाजूच्या रूम मध्ये कोणी अभ्यास वगैरे करत असेल तर कशाला ना उगाच डिस्टर्ब. पण त्यात काय झालं? आरतीच कानावर पडणार आहे. कसं आहे, आणि फिल्मी गाणी कानावर पडण्यापेक्षा ना ते एक वेळ बरं आहे. कदाचित 2 मार्क जास्त मिळतील. 1 मिनिट. एकतर मी फिल्मी गाणी ऐकत नाही, मी इन्स्ट्रुमेंटल म्युझिक ऐकते. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, त्याने ना कॉन्सन्ट्रेशन वाढतं. ओ, आणि कुठलं इन्स्ट्रुमेंट? नाशिक ढोल. एक मिनिट प्लीज. आज तरी भांडू नका ना बाप्पा समोर, प्लीज. सॉरी. मी पण. आता करूयात आरती. गणपती बाप्पा मोरया. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर ओठी शेंदुराची. कंठी जळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती. ओ श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर फणीवर वंदना. सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना. काय गणपती बसवलाय? कुठे? आपल्या हॉस्टेलमध्ये. दुर्गे दुर्गट बारी तुझं विण संसारी. अनाथ नादे अंबे करुणा विस्तारी. गणपती बाप्पा मोरया. मोरया रे बाप्पा मोरया रे. 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 भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती. मोरया रे बाप्पा मोरया रे. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. किती छान वाटतंय ना, प्रसन्न वाटतंय. वाव, गणपती बसवलात? मस्त ना. थँक्यू. अगं, आम्ही पण बसवणार होतो गणपती मागच्या वर्षी, पण सरांनी परमिशनच नाही दिली. तेच ना, म्हणाले एवढी जर हौस असेल ना गणपती बसवायची तर 1 तासात अथर्व शीर्ष पाठ करून आणा, मगच परमिशन दे. तुझं तर आधीच पाठ असेल ना? नाही, अगदीच तसं नाहीये. मग विदाउट परमिशन गणपती बसवलास? बाप रे, हे पण जपू ना. प्रिन्सिपल सरांना जर हे समजलं ना तर बाप्पा सोबत तुमचंही विसर्जन करतील. चला ग. काय ग आता काय करायचं? मी काही गणपती वगैरे बसवलेला नाहीये. मी नेहमी पूजा करते तशीच पूजा केली. आज फक्त आपण सगळ्यांनी मिळून आरती केली इतकंच. हो, पण हे मला नाही, या लातूरच्या भजनी मंडळाला सांग. हिनेच तुझ्या घरच्या बाप्पाला मंडळाचा गणपती केलाय. एक मिनिट, मी काय केलंय? मग एवढ्या मोठमोठ्या आरत्या म्हणायची काय गरज होती? आरती तशीच म्हणतात. अजून कशी म्हणतात आरती? मला कळतच नाही एवढं टेन्शन घ्यायचं कारण काय? रेणुका, तूच म्हणतेस की नाही बाप्पा सगळ्यांसाठीच असतो, मग कशाला टेन्शन घेतेस तू? कुणी तुला काहीही बोलणार नाहीये, ट्रस्ट मी. तरी परी मला खूप भीती वाटते. प्रिन्सिपल सरांना जर का कळलं ना तर मला रेणुका मॅडम खरंच सॉरी. मला ना खरंच काहीच माहित नव्हतं. म्हणजे माझ्या मनात वेगळं होतं आणि इथे झालं सगळं वेगळंच. मी उद्यापासून नाही करणार मोठ्याने आरती आणि इथल्या कुणालाच करू नाही देणार आणि पूजा पण अगदी हळू आवाजात करेन. अगं हो हो,
मी असं काही म्हटलंय का? उलट उद्यापासून 10 दिवस नियमानं पूजा करायची. 10 दिवस म्हणजे तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये? अगं मला काय प्रॉब्लेम असणार आहे? उलट मला तर कधीच वाटत होतं आपल्या हॉस्टेलवर गणपती बसवावं म्हणून. उद्या संध्याकाळी ना उकडीचे मोदक पाठवते प्रसादाला. चालेल. चला आता मी निघते, मला खूप उशीर होतोय. स्वयंपाकाची पण तयारी करायची. अगं आशय कुठं दिसत नाहीये. इथं आला होता का तू? म्हणजे तुमचा तो मुलगा? नाही दिसला. काय कळत नाहीये कुठे गेला. चल मी निघते. हा मॅडम दर्शन घेऊन जा ना. अरे हो विसरलेच गडबडीत बघ. प्रसाद. थँक्यू. चल बाय. मुलींनो तुम्ही पण लवकर दर्शन घ्या आणि आपापल्या रूमवर जा लवकर. चला बाय. बघ म्हंटल होतं की नाही मी. अरे कुछ नहीं होगा तेरे को. बाहेर कुणाला कळणार पण नाही. नमस्कार. नमस्कार. तुम्ही? ते आरती कानावर पडली. ते मुलींनी गणपती बसवलाय ना हॉस्टेलवर. बाप्पा मग तुमची परमिशन असन जरा दर्शन? हो हो का नाही. थँक्यू थँक्यू. नाही मला वाटलं गर्ल्स हॉस्टेल आहे ना, ते तुमचे काही नियम बियम असन तर. हो ते तर आहेतच ना. आहे का? नाही पण देवदर्शनासाठी नाही कसं म्हणणार. म्हणून फक्त आजचा दिवस परमिशन ग्रांटेड. अरे गर्ल्स हॉस्टेलला जाण्याची परमिशन ग्रांटेड. काय? आता सर्च नाही, आता फक्त सिलेक्ट. अर्थात गर्दीत गुळ स्वस्त. काय? हॉस्टेलमध्ये गणपती? हो. गणपती बाप्पा मोरया. विनू बेबी क्या छे तू? ऐक नाही, आत्ताच्या आत्ता लेडीज हॉस्टेलला ये. ना पिक्चरला नाही जायचंय, एकत्र बाप्पाच्या दर्शनाला जायचंय. हॉस्टेलमध्ये मुलींनी गणपती बसवलाय. मला कशाला उठवलंय? अहो खूप गर्दी झाली आहे तिथं. मी बॉईज हॉस्टेल मधल्या मुलांना सुद्धा परमिशन दिली आहे दर्शनासाठी. मग लक्ष नको का ठेवायला? तुम्ही जा बघू आधी, आणि जाताना युनिफॉर्म घालून जा म्हणजे वचक राहील. हे मनवा माय फ्रेंड, इधर हो तुम. घरी. येडे घरी काय करते ग? तिकडे तुझ्या क्लासमेट्सनी क्रांती घडवली आहे आणि तू घरी धुडी मांडी करते. ए मी धुणी भांडी करत नाहीये, पूजा करत होते. हो सात्विक औरत. ते जाऊ दे, मला सांग कसली क्रांती? HK कॉलेजच्या इतिहासात पहिल्यांदाच गर्ल्स हॉस्टेलने गणपती बसवण्याचा मान मिळवलाय, तेही आपल्या बॅचच्या मुलींनी. अरे सॉरी. काय? नाही तुला नाही. असला मस्त झकास फॅन्टॅब्युलस गणपती बसवलाय तुला सांगतो. आपण डबाई जाणार आहे दर्शनाला. पण धवल मला सांग, तुला गर्ल्स हॉस्टेलमध्ये आत कोण सोडणार आहे? आपली वट आहे दस्तूर खुद्द रेक्टर मॅडम. आज रेक्टर मॅडमनी बाप्पाच्या दर्शनासाठी म्हणून सगळ्यांना गर्ल्स हॉस्टेलमध्ये येण्याची परमिशन दिली आहे. चल काहीतरीच. खरंच लालबागच्या राही शपथ. पण तू मला सांग, तू लालबागला राहतोस ना? हा. मग आधी लालबागच्या राजाचं दर्शन घे की. ते आपण कधीच घेतलंय स्टेजवर जाऊन, ते पण विदाऊट लाईन. कळलं काय? आज जरा हॉस्टेलमध्ये जाऊन प्रसाद घ्यायचं म्हणतो. म्हणजे तू ना साधीच राहणार ग मनवा. अगं आता चाललोच आहे तर फ्रेशर्स पार्टीसाठी कोण पार्टनर मिळते का बघतो ना. अच्छा, तो प्रसाद हवाय काय तुला? हा मिळेल. ऑल द बेस्ट. बस भाई मनवा तू बोललीस ना, आता 3 मिळतील. थँक्यू. चल बाय. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मोरया मोरया मोरया.
किरण, मी किरण चक्रदेव. बाप्पाचा प्रसाद. हो बरं. थँक्यू व्हेरी मच. असं काय? खूपच छान आहे. काय रे? हॉस्टेल, तुमचं हॉस्टेल खूपच छान आहे. तू हॉस्टेलचं दर्शन घ्यायला आलायस की गणपती बाप्पाचं? हे बाळा, गणपतीचं दर्शन घ्यायला आलोय. पण कसं आहे? कसं रे? देवाचं दर्शन घ्यायला आल्यावर अनाईसे देऊळ दिसतच नाही का? वातावरण खूपच छान आहे. तुमच्या हॉस्टेलचं वातावरण खूपच छान आहे तसं. काय करतोस मग? येतोस इकडे राहायला? नॉनसेन्स. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मोरया. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. चला लाईनीत चला तिकडे चला पटकन. नीट लाईनीत उभा राहा सगळेजण. गोळक्याने कसलं दर्शन घेत आहेत? पण मग जोडप्याने दर्शन घेतलं तर चालेल काय? जोडप्याने ते तुमचं मंडळ आहे ना, त्यांना विचारा. चला चला लाईनीत चला. विनी, आजू बाप्पा अवे आग बंद कर आणि बाप्पाने बोल आपलं लगीन लवकर होऊ दे. अरे बापरे, झालं. आता बहुतेक नदीला पूर येणार. मला पण तेच वाटतंय. आता काय करायचं? 1 मिनिट. प्रसाद आपो. थँक्यू. चल, अगं तुझा नमस्कार पोचला. चल विनीत, चल. अरे चल. विनीत. परी, जमलं की तुला? गुड. आय रिअली अप्रिशिएट. बापरे, हिला पण जमलं की काय? माझ्याशी चांगलं वागायला. हे बघ, मी ही अशी करते यार दरवेळेला म्हणून. नका ना भांडू यार. काय तुम्ही? परी बाप्पा रागवला की काय? काही काय रेणू, काही बोल नकोस. प्रिन्सिपल सर आले. हे